लाडक्या बहिणीच्या पुढचा हप्ता जो डिसेंबरचा आहे त्याची काय प्रोसेस सुरू आहे सध्या आणि ती कधीपर्यंत मिळेल काय असं? 24 तारखेपासून आम्ही जो डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे. मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर 1 दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता. आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे डिसेंबर महिन्याचा हा पोहोचवण्यात येत आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर लाडक्या बहिणीचा तुम्ही हप्ता सुरुवात झाली तर दुसरीकडे शिक्षकांचे जे पगार आहेत यामुळे 2 ते 4 दिवस किंवा उशिरा होण्याची शक्यता वर्तवली जाते. कारण रात्री उशिरा हा पूर्ण जो पैसा आहे तो लाडक्या बहिणीसाठी वर्ग करण्यात आला अशी शक्यता आहे. त्यामुळे सगळे शिक्षक ही अतिशय चुकीची माहिती ही तुम्हाला मिळालेली आहे. नागपूरच्या अधिवेशनाच्या वेळेलाच जर आपण सगळ्यांनी माहिती घेतली असेल तर त्यावेळेलाच जो डिसेंबर महिन्याचा हप्त्याचा निधी आहे 1400 कोटीचा हा विभागाला प्राप्त झालेला आहे आणि याला साधारणपणे आता 10 ते 15 दिवस झालेले आहेत. त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्याही विभागाचा निधी हा महिला व बालविकास विभागाला लाडक्या बहीण योजनेला देण्यात आलेला नाहीये. हा साधारणपणे दर महिन्याच्या हप्त्यासाठीचा जो निधी आहे हा 10 दिवसापूर्वी आम्हाला प्राप्त झाला आणि आचारसंहितेच्या कालावधीमध्ये 1-1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये जो लाडक्या बहिणीचा हप्ता आचारसंहितेमुळे स्थगित होता त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे आणि याचा दुसऱ्या कुठल्याही विभागाच्या निधीशी काही संबंध नाही. निश्चितपणाने त्या विभागाच्या जे मंत्री आहेत ते त्या संदर्भातली दक्षता ही घेत असतात आणि मला वाटतंय की कुठल्याही एका योजनेचा दुसऱ्या कुठल्याही योजनेच्या एकंदर निधीवर काही परिणाम होत नसतो. लाडक्या बहिणींना जे हप्ते दिले जात आहेत खरं तर ज्या महिलांना हप्ते दिले जातात त्या महिलांचे हात कुठेतरी सरकार त्यांच्यातून कुठेतरी श्रम किंवा काम त्यांना संधी देणार आहे का फक्त हप्तेच देत राहणार आहेत त्यांच्या हातांना? ही एक योजना आहे आणि त्या योजनेमधनं आर्थिकरित्या महिलांना सक्षम करण्याची दुर्गम भागातील असतील गरजू भागातील असतील त्या महिलांना सक्षम करण्याची भूमिका आहे. आम्ही विभाग म्हणून आता पुढच्या कालावधीमध्ये महिलांना आर्थिक साक्षरता त्यांच्यामध्ये आणणं म्हणजे फायनान्शियली त्यांना लिटरसी त्यांना लिटरेट करणं या दृष्टिकोनातून आम्ही काही उपक्रम हाती घेणार आहोत. आणि साधारणपणे जर आपण बघितलं की या ज्या महिला आहेत लाभार्थी या आपापल्या पद्धतीनं सेव्हिंग असेल किंवा छोटमोठे उद्योग सुरू करणं अशा अनेक केस स्टडीज आमच्या सुद्धा समोर आलेल्या आहेत. आम्ही फायनान्शियल लिटरसी आणण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये काम हे निश्चितपणाने करणार आहोत. लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती आलेली आहे. आजच्या तारखेची ही लेटेस्ट न्यूज आहे. आपण सुद्धा पाहिलेलं असेल लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिला व बाल विकास मंत्री यांची पत्रकार परिषद होती. त्याच्यामध्ये लाईव्ह व्हिडिओच्या सुरुवातीला देखील महत्त्वाची माहिती तुम्ही पाहिलेली असेल. काय म्हटले आहेत त्या डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे या महिन्याचे तुमचे 1500 रुपये देखील जमा झालेले असतील. तुमचे पैसे आतापर्यंत जमा झाले आहेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आले असतील तर धन्यवाद, आले म्हणून नक्की पाठवा जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. जर आलेले नसतील तरी देखील नाही म्हणून पाठवा जेणेकरून सर्वांना समजेल. तर बघा आता लाडकी बहीण योजना जी आहे त्याचे तुमचे डिसेंबरचे पैसे कधी येणार तर राहिलेल्या बहिणींचे त्याचबरोबर इतर महत्त्वाची माहिती देखील या ठिकाणी आपण पाहणार आहोत. बघा लाडकी बहिणीमुळे शिक्षकांचे पगार उशिरा होणार का असा प्रश्न देखील विचारला गेलेला होता. तर त्यावेळेस त्यांनी देखील त्याबद्दल उत्तर देखील दिलेलं आहे. काय उत्तर दिलेलं आहे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. बघा लाडकी बहीण योजनेसाठी शिक्षकांच्या पगाराचे पैसे महिला व बालकल्याण विभागाला वर्ग केले जाणार असल्याच्या चर्चावर स्वतः मंत्री आदिती तटकरे यांनी उत्तर दिलं. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेच्या सुरुवातीच्या 2-3 महिन्यांचे हप्ते दिल्यानंतर निवडणूक आचारसंहिता लागली. आता राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा आल्यावर यासाठी पहिल्या अधिवेशनात लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान लाडकी बहिणीचा 1500 रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यावर देण्यासाठी इतर विभागाचा निधी वळविला जात असल्याची चर्चा होत आहे. तर या चर्चावर राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री जे आहेत आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे उत्तर दिलेले आहे. काय माहिती दिली ती अगोदर आपण या ठिकाणी बघूयात. बघा राज्यातील शिक्षकांचा पगार लाडकी बहिणींच्या हप्त्यामुळे उशिरा होणार असल्याची चर्चा होत आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी
भरतीसाठी मोठा निधी दिला जातोय, त्यामुळे शिक्षकांचा पगार लांबेल अशी चर्चा शिक्षण विभागामध्ये होत आहे. तर याच्यावरती मंत्री आदिती तटकरे यांनी या चर्चा फेटाळून लावत ही अफवा असल्याचं म्हटलं. स्वतः त्यांनी या ठिकाणी पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. व्हिडिओच्या सुरुवातीला देखील आपण ही माहिती पाहिलेली असेल. शिक्षकांचे पगार उशिरा होण्याची शक्यता वर्तवली जाते. हा पैसा लाडक्या बहिणींसाठी वर्ग केल्याचं म्हटलं जातंय. याबद्दल मंत्री आदिती तटकरे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी शिक्षकांचे पगार उशीर होणार या चर्चेमध्ये तथ्य नसून अतिशय चुकीची ही माहिती असल्याचं त्यांनी म्हटलं. नागपूर अधिवेशनामध्ये डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचा निधी जो 1400 कोटी विभागाला प्राप्त झाला आहे, त्यामुळे दुसऱ्या कोणत्याही विभागाचा निधी हा महिला आणि बालकल्याण विकास विभागाला दिलेला नाही असं स्वतः त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे बघा, या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा जो निधी असणार आहे तो या ठिकाणी फक्त आणि फक्त लाडकी बहीण योजनेसाठी डिसेंबरचा हप्ता देण्यासाठी 1400 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत. त्यामुळे इतर कुठल्याही योजनावरती असेल किंवा इतर कुठल्याही विभागाच्या जे पण योजना आहेत त्याच्यावरती विभागावरती कुठलाही परिणाम या योजनेमुळे पडणार नाही असं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलंय. म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी पूर्णपणे डिसेंबर महिन्याचे तुमचे हप्ता देण्यासाठी 1400 कोटी रुपये या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्यामुळे तुमचे कुणाचेही पैसे या ठिकाणी जमा होण्याचे राहणार नाहीत. सर्वांचे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत. लाडकी बहिणीसाठी दर महिन्याच्या हप्त्यासाठी नागपूरच्या अधिवेशनामध्ये तरतूद केली. तो निधी आमच्या विभागाला 10 दिवसापूर्वी मिळाला. लाडकी बहिणीचा जो हप्ता आचारसंहितेमुळे स्थगित होता तो देण्यास आता सुरुवात केली. या निधीच्या इतर विभागाशी काहीही संबंध नाही असं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. त्याच्यामुळं तुमची लाडकी बहीण योजना जशी आहे तशी सुरू राहणार आहे. कुठलाही इतर विभागावरती याचा परिणाम होणार नाही. स्वतंत्रपणे 1400 कोटी रुपये या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी तरतूद केले गेलेले आहेत. तर बघा, आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आतापर्यंत पैसे या ठिकाणी पहिल्या दिवसामध्ये त्याचबरोबर सकाळपासूनच पैसे वाटप होत आहेत. 3-4 दिवस झालं. 24 डिसेंबरपासून पैसे वाटप करायला सुरुवात झालेली आहे. नवीन नोंदणीबद्दल देखील त्यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिलेली आहे. ती देखील माहिती आपण पाहणार आहोत. आतापर्यंत पहा, जवळपास या ठिकाणी पहिला, दुसरा, तिसरा असे 3 टप्पे या ठिकाणी पार पडलेत. आणि ज्या लाडक्या बहिणींचे डीबीटीमुळे पैसे आलेले नव्हते, ज्यांचं डीबीटी लिंक नव्हतं, काही मागचे हप्ते त्यांचे थकीत होते, अशा देखील जवळपास 12 लाखपेक्षा लाडक्या बहिणींना पैसे वितरित करण्यात आलेले आहेत. तुमचे देखील आतापर्यंत पैसे जमा झाले आहेत की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पहिल्या दिवशी जवळपास 67,92,292 महिलांच्या खात्यामध्ये रक्कम वर्ग करण्यात आली आहे. त्यानंतर 24 डिसेंबरनंतर लागोपाठ या ठिकाणी टप्प्याटप्प्याने हा निधी वितरित केला जातोय आणि हा निधी वितरण करण्याचं काम अजून चालू आहे असं त्यांनी म्हटलं. येणाऱ्या 3 ते 4 दिवस अजून हे पैसे जे आहेत ते वाटप केले जाणार आहेत. 31 डिसेंबर पूर्वी म्हणजे हा डिसेंबर महिना संपायच्या अगोदर डिसेंबरचा हप्ता सर्वांना भेटेल याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर बघा, आता मग जी लाडकी बहिणी योजना आहे ज्याच्यामध्ये अजून बऱ्याच लाडक्या बहिणींनी फॉर्म भरायचे बाकी आहेत, कारण की 15 ऑक्टोबर ही या ठिकाणी लास्ट डेट देण्यात आलेली होती. त्याच्यानंतर आचारसंहिता लागली. त्यानंतर कुठलीही मुदतवाढ या ठिकाणी दिलेली नव्हती आणि आता अर्ज जे आहेत, नवीन नोंदणी जी आहे ती बंद आहे. त्याच्याबद्दलही त्यांना प्रश्न विचारण्यात आलेला होता कालच्या पत्रकार परिषदेमध्ये. तर त्यांनी या ठिकाणी त्याबद्दलची भूमिका स्पष्ट केली, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं 15 ऑक्टोबर ही शेवटची डेट होती. त्यामुळे 2.5 कोटीपेक्षा अधिक लाभार्थी महिलांची नोंदणी आता झालेली आहे. नवीन नोंदणी सुरू करण्यासंदर्भातील निर्णय झालेला नाही. नोंदणीकृत आणि जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत सन्मान निधी पोहोचवण्याचा सध्या प्रयत्न चालू आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. बघा, नवीन नोंदणीबद्दल कुठलाही अजून निर्णय घेण्यात आलेला नाही. जेव्हा या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये निर्णय होईल त्याच्यानंतरच या ठिकाणी नवीन नोंदणीबद्दलचं अपडेट दिलं जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे अजूनपर्यंत तरी नवीन नोंदणी या ठिकाणी करता येणार नाही. सध्या नोंदणी या ठिकाणी बंद असणार आहे. त्याचसोबत 2100 रुपयाचा जो या ठिकाणी हप्ता आहे, म्हणजे 600 रुपयाची जी वाढ करण्यात आलेली आहे, 600 रुपये लाभ वाढून या ठिकाणी 2100 रुपये तुम्हाला या ठिकाणी लाभ भेटणार आहे प्रति महिन्याला. तो लाभ जो असणार आहे अर्थसंकल्पामध्ये त्याची अगोदर तरतूद होऊन त्याच्यानंतर हे देखील 2100 रुपये तुमचे चालू होतील असं त्यांनी सांगितलं. तोपर्यंत या ठिकाणी 1500 रुपयांनी तुम्हाला प्रत्येक महिन्याला लाभ जो आहे तो वितरित केला जाणार आहे. तर ही संपूर्ण माहिती जी आहे या ठिकाणी दिलेली आहे. आजच्या तारखेची महत्त्वाची अपडेट लाडकी बहीण योजनेसाठी होती. लाडकी बहीण योजना आता तुमची पुढील 5 वर्षे या ठिकाणी कंटिन्यू चालू राहणार आहे. त्याच्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही असं त्यांनी देखील सांगितलेलं आहे, कारण की स्थिर सरकार असल्यामुळे तुमची आता ही योजना बंद होणार नाही. ज्या सरकारने ही योजना चालू केली होती पुन्हा एकदा त्या सरकारचे या ठिकाणी स्थापन झालेलं आहे नवीन सरकार, त्याच्यामुळे योजनेसाठी कुठलीही अडचण असणार नाही. तर आता डिसेंबरचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी 1500 रुपये वाटप करण्याची सध्या प्रक्रिया चालू आहे. तुमचे पैसे या ठिकाणी जमा होत आहेत 24 डिसेंबरपासून. तर
पुढचा 7वा हप्ता देखील तुम्हाला या ठिकाणी जानेवारी महिन्यामध्ये जमा केला जाऊ शकतो. त्याच्याबद्दलची अपडेट जशी येईल आता पुढं तशी ती तुम्हाला वेळोवेळी पाहायला भेटेल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अजून याबद्दल काय प्रश्न तुमचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना महत्त्वाची माहिती भेटेल. धन्यवाद.